बालदोस्तांनो नमस्कार. खुलं आकाश या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. दोस्तांनो, उगवते तारे या आपल्या मालिकेच्या दुसऱ्या भागात आज आपण विज्ञान आणि संशोधन या विषयात चमकू पाहणाऱ्या ताऱ्यांविषयी म्हणजेच आपल्या दोस्तांविषयी जाणून घेणार आहोत. आणि या बालदोस्तांची नावं आहेत कल्याणी भोर आणि प्रणव चासकर. त्यांच्याशी संवाद साधलाय अस्मिता मराठे या आपल्या बालमैत्रिणीने. संकल्पना आणि सादरकर्त्या तेजश्री कांबळे. चला तर मग भेटूया आजच्या उगवत्या ताऱ्यांना. बालदोस्तांनो नमस्कार. आजच्या खुलं आकाश या कार्यक्रमाच्या या भागात मी अस्मिता मराठे तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. बालमित्रांनो, आज आपल्या भेटीला आलेत बालवैज्ञानिक कल्याणी भोर नमस्कार आणि प्रणव चासकर. नमस्कार मित्रांनो. आकाशवाणी पुणे केंद्राच्या स्टुडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. बालमित्रांनो, आज आपल्या सोबत आहे कल्याणी भोर, जी आता 9वीला आहे आणि तिने 3D प्रिंटरवर स्वतःचे डिझाईन बनवले बरं का. आणि प्रणव चासकर तो आता 10वीत आहे आणि त्याने वॉटर लेव्हल इंडिकेटर तयार केले. चला तर मग आपण गप्पा मारूयात या आपल्या बालदोस्तांशी. तर मित्रांनो, मला सांगा, विज्ञानाची आवड लहानपणापासून होती का? कल्याणी, तू सांग बरं. मला तर लहानपणापासूनच विज्ञानाची खूप आवड आहे आणि आम्हाला जे शिक्षक होते विज्ञानाला शिकवायला ते खूप छान शिकवायचे, म्हणून आम्हाला विज्ञानाची आवड ही लहानपणापासूनच झाली. आणि नवीन छोटे छोटे का होईना प्रोजेक्ट मी लहानपणापासून केलेत. अच्छा, मग तुला लहानपणापासूनच आवड आहे तर. हो. आणि प्रणव, तू काय सांगशील बरं? मला पण लहानपणापासूनच आवड आहे, कारण की आम्हाला जे शिक्षक होते सायन्स टीचर ते खूप फ्रेंडली राहायचे मुलांसोबत. त्यामुळं मला सायन्स हा अतिशय इंटरेस्टिंग विषय वाटायचा. पण 6वीपासनं सायन्स आणि माझं नातं अजून क्लोज होत गेलं. अजून सायन्स आता हा माझा फेवरेट सब्जेक्ट बनलाय. आपल्या बालमित्रांना तुम्ही काय सांगणार आहात? कल्याणी, तू सांग बरं, तू काय केलंस नक्की? आमच्या शाळेमध्ये 3D प्रिंटर हा एक विषय शिकवला जातो. तर तो ICT ला लागूनच म्हणजे 3D प्रिंटर हा एक विषय आहे. तर आपण त्याच्यामध्ये नवीन नवीन ऑब्जेक्ट्स बनवू शकतो. 3D प्रिंटर म्हणजे 3 डायमेन्शनल, की आपण ती प्रतिमा बघताना 3 बाजूंनी बघू शकतो. जो आपण सॉफ्टवेअर यूज करतो त्याच्यावर आपण ती पहिली डिझाईन करू शकतो. जे आपल्याला बनवायचे आहे ते आपण डिझाईन करतो. तर त्याची लेंथ, हाईट सगळं आपण पाहतो. नंतर आपण 3D प्रिंटरला त्याची कमांड देऊन 3D प्रिंटर मध्ये आपण जॉब किंवा ऑब्जेक्ट बनवलंय तो प्रिंट होतो. मग तू अशा काही डिझाईन तयार केल्यास का? हो. कोणत्या कोणत्या केल्यास? किचन बनवलंय, पुन्हा सोलार सिस्टीमचा डेमो बनवलाय, पेन स्टँड, मोबाईल स्टँड, पुन्हा विज्ञानाश्रम पाबळचा जो डेमो आहे तो पण बनवलेला आहे. खूप छान. किती छान छान काय काय केलंस तू. कोणतं सॉफ्टवेअर लागतं याला? 1 to 3D डिझाईन हे आमच्या शाळेमध्ये आहे, पण जे वेगवेगळे प्रिंटर असतात त्यामध्ये क्युरा सॉफ्टवेअर, रेपिटायर सॉफ्टवेअर, किस्लासर सॉफ्टवेअर हे सॉफ्टवेअर आपण यूज करू शकतो. अच्छा, मग तू कोणतं सॉफ्टवेअर यूज केलं? 1 to 3D डिझाईन. अच्छा, ते सॉफ्टवेअर तुला कोणी शिकवलं? आमच्या शाळेमध्ये विज्ञानाश्रम पाबळकडनं तो 3D प्रिंटर मिळालेला आहे. तर त्यांच्याकडनंच आम्हाला सावंत मॅडम म्हणून शिकवायला येत होत्या. तर त्या मॅडम आम्हाला शिकवायचं सॉफ्टवेअर कसं हँडल करायचं. प्रणव, तू काय सांगशील? कल्याणीने आता इतकं छान इंटरेस्टिंग सांगितलंय. प्रणव, तुला कोणता अनुभव आला बरं? आमच्या शाळेमध्ये IBT मीन्स इंट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी हा नवीनच सुरू झालेला सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये 4 ट्रेड आहे. एक शेती व पशुपालन, दुसरा अभियांत्रिकी, तिसरा ऊर्जा आणि पर्यावरण आणि चौथा गृह आरोग्य. याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळे प्रॅक्टिकल्स करायला लावतात. हा सब्जेक्ट मोस्टली प्रॅक्टिकल आहे. बाकीचे सब्जेक्ट जास्त थेरॉटिकल असतात, त्यामुळे मुलांना ते समजण्यात थोडेसे डिफिकल्ट वाटतात. परंतु हा सब्जेक्ट प्रॅक्टिकल असल्यामुळे हा मुलांच्या लवकर लक्ष देतो. प्रणव, IBT म्हणजे नेमकं काय रे? IBT म्हणजे इंट्रोडक्शन टू बेसिक टेक्नॉलॉजी. हा पूर्व अभ्यास म्हणजे आपण पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम बोलतो ना, त्याच्यातला हा एक भाग आहे. यामुळे मुलांना फ्युचरमध्ये काय करिअर करायचं ते आतापासूनच डिसाईड करू शकतात ते. अरे वा, खूप छान विषय आहे हा तर. प्रणव, तुमच्या शाळेमध्ये बाहेरून असे विद्यार्थ्यांना आलेले आहेत का की ज्यांना IBT विषयी ज्ञान घ्यायचं आहे? नाही, अजूनपर्यंत तर नाही आले ते, कारण की आमच्या शाळेत हा सब्जेक्ट न्यूली इंट्रोड्यूस झालेला आहे. कदाचित पुढे जाऊन नक्कीच मुले येतीलच आमच्या शाळेत की ज्यांना IBT बद्दल काही इन्फॉर्मेशन पाहिजे असतील ते. मी IBT मधनच मला माझी संशोधक वृत्ती जागी झाली. मग तुला विज्ञानाची आवड IBT मधूनच लागली का? मला
IBT या सब्जेक्ट मधूनच विज्ञान या विषयाची आवड लागली, कारण की IBT मध्ये जे प्रॅक्टिकल्स करावे लागतात ते मोस्टली सायन्स या सब्जेक्टशी सिमिलर असतात. त्यामुळे सायन्स आणि IBT यांचे रिलेशन खूप जवळच आहे. आणि प्रॅक्टिकल करावी लागतात म्हणजे नेमकं काय करता तुम्ही? आम्ही तिथे सायन्समध्ये जे प्रॅक्टिकल्स असतात, फॉर एक्झाम्पल्स जसे इलेक्ट्रिसिटीचे जे चॅप्टर्स असतात त्याचे जोडणी वगैरे असतात, ते आम्हाला IBT मध्ये शिकवली जाते. प्रात्यक्षिक करताना तुम्हाला नवीन काही असं शिकायला मिळतं का तिथे? प्रात्यक्षिक करताना तर नवीन शिकायला मिळतंच, कारण की जे आम्ही केलं नाही ते आम्हाला सर शिकवतात. त्यामुळं नवीन तर शिकायला मिळतंच आणि नवीन विषयाची प्रॅक्टिकलमुळे आपल्याला जाणीव होते आणि आपल्याला ती नवीन गोष्ट लवकर समजते प्रॅक्टिकल केल्यामुळे. मग तू विज्ञानामध्ये तुझा पहिल्यांदा तू प्रयोग कधी केलास? मी जेव्हा 6वी मध्ये होतो तेव्हा आमच्या वर्गात सरांनी विचारलं होतं की कोणाला सायन्स एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट व्हायचंय का. तेव्हा मी नाही बोललो होतो, पण नंतर मला सर बोलले, बाळा तू सायन्स मध्ये हुशार विद्यार्थी तू का नाही प्रोजेक्ट मध्ये इंट्रोड्यूस झाला. तेव्हा सरांना मी बोललो, सर नाही आता नाही मला जमणार. पण मला सरांचं हे बोलणं जरा पटलं की सर आपल्यावर एवढा विश्वास टाकतात तर आपण पण त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी 2 दिवस फक्त प्रोजेक्ट सापडत होतो आणि 2 दिवसानंतर मला प्रोजेक्ट सापडला. सरांना मी त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगितली आणि सरांनी तो एक्सेप्ट पण केला. कोणता प्रोजेक्ट केलास? मी 6वीला असताना बँकिंग सिक्युरिटी हा प्रोजेक्ट केला होता. आणि काय होतं त्या प्रोजेक्ट मध्ये? ती एक प्रणाली होती की ज्याच्यामुळे बँकेत जे लूटमार होते, जे दरोडे पडतात त्यांच्यावर थोडंफार प्रमाणात प्रतिबंध लागता येईल. आणि कशी प्रणाली होती ती, म्हणजे तिच्या थ्रू काय होत होतं? असं म्हणजे गेटला आहे ना इलेक्ट्रिसिटीचा फ्लो देऊन ते सायरनला जॉईन केले होते की जेव्हा गेट उघडेल किंवा वरतून गेटच्या वरतून उड्या मारील, खाली सेन्सर्स बसवले होते. त्यामुळे जर कोणी त्याच्यामध्ये एंट्री केली तर ते सेन्सर वाजायचे आणि आपल्याला कळायचं की बँकेमध्ये कोणतरी चोर वगैरे घुसले ते. अरे वा, किती छान प्रयोग केला होतास तू. तो प्रयोग यशस्वी झाला का रे? तो प्रयोग यशस्वी झाला, पण तो खूप छान होता प्रयोग खरंच. आणि कल्याणी, तू काय सांगशील बरं, तुझा कोणता होता पहिला प्रयोग? सर्वात प्रथम माझ्या नावाचं किचन 3D वर बनवलं होतं, तर ते फर्स्ट टाइम अनसक्सेसफुल झालं. परंतु मी जेव्हा नेक्स्ट टाइम केलं तेव्हा सर्व वर्गामध्ये माझं किचन खूप छान दिसत होतं आणि सगळ्यात आधी माझंच प्रिंट करून झालं होतं किचन. अनसक्सेसफुल झालं म्हणजे नेमकं काय झालं? माझं जे किचन बनवलं होतं मी माझ्या नावाचं, त्याची लेंथ बारीक झाली होती आणि हाईट खूप मोठी झाली होती, म्हणून अनसक्सेसफुल झालं होतं ते. आणि मग नंतर तू प्रयत्न करत राहिलीस. कल्याणी, हाच तुझा पहिला प्रयोग होता का की त्याच्या आधी पण तू काही प्रयोग केले होतेस? नाही, 3D विषय तर माझा हा फर्स्ट प्रोजेक्ट होता, कारण की त्याच्या आधी मी फर्स्ट टाइमच 8वीला त्या शाळेत गेले आणि त्या शाळेत 3D प्रिंटर आहे. महाराष्ट्रातली ती आमची प्रथम शाळा आहे की जिथं 3D प्रिंटर शिकवलं जातं, म्हणून तिथं फर्स्ट टाइमच केला होता. किती हो छान आहे तुमच्या शाळेमध्ये. आणि मला असं विचारायचंय की त्याच्या आधी तुला अशी विज्ञानाची आवड होती का? हो. ती कशी होती, म्हणजे तुला पहिल्यांदा आवडायचं का प्रयोग करायला? हो, मी लहान लहान प्रोजेक्ट केलेले आहेत. जेव्हा मी मराठी शाळेमध्ये होते तेव्हा तर मी प्रोजेक्ट केले होते ना, तर माझा फर्स्ट नंबर आला होता. अरे वा. आणि मग तेव्हापासून तुला प्रोत्साहन मिळालं असेल. कल्याणी आणि प्रणव, मला एक शंका आहे की विज्ञान संशोधन केंद्र आणि तुमची शाळा ही एकच आहे का? ती विज्ञान संशोधन केंद्रात तुम्ही जॉईन होऊन तिथे शिकता किंवा तिथली माणसं येऊन तुम्हाला शिकवतात? नेमकं काय सांगा बरं मला. प्रणव? आमची शाळा आणि विज्ञानाश्रम पाबळ हे वेगवेगळे, पण विज्ञानाश्रम पाबळ आणि आमची शाळा ही लिंक आहे IBT थ्रू. आमच्या शाळेचे जे टीचर्स असतात ते पण मोस्टली तिथलेच असतात, विज्ञानाश्रम पाबळ मधले. आणि त्यामुळे आमची शाळा आणि त्यांचा अभ्यासक्रम सारखाच असतो, फक्त त्यांचा डिटेल असतो आणि आमचा बेसिक असतो. विज्ञानाश्रम पाबळनी जे आम्हाला 3D प्रिंटर आणि IBT उपक्रमांची सुविधा दिलेली आहे ती विद्यार्थ्यांचा तेच लहान वयामध्येच बेसिक नॉलेज त्यांना मिळण्यासाठी दिलेली आहे आणि त्यांचेच टीचर येऊन आम्हाला शिकवतात. म्हणजे विज्ञानाचा हा जो विषय आहे त्याच्या अंतर्गतच हे सगळं तुम्हाला शिकवलं जातं का? नाही, तो विषय वेगळा आहे की विज्ञानाच्या तासालाच असं? विज्ञान म्हणजे आपले जे 6 मेन विषय आहेत ना ते आम्हाला वेगळे शिकवले जातात आणि हे 2 विषय आहेत ना IBT आणि 3D प्रिंटर यांचे वेगळे तास असतात. अच्छा. आणि तुमच्या शाळेत कसं आहे प्रणव? आमच्या शाळेत पण IBT हा सब्जेक्ट इन्व्हॉल्व झालाय. हा सब्जेक्ट आम्हाला हिंदी आणि संस्कृत लॉवर आहे, म्हणजे आमच्यासाठी तो बोर्ड सब्जेक्ट आहे IBT. टोटल रिझल्ट मध्ये जेवढे IBT ला मार्क्स असतात ते पण रिझल्ट मध्ये इन्क्लूड करणार. अच्छा, मग तू घेतलास का तो विषय? हा, मी घेतलाय. आता तर माझ्या मनातला गोंधळ थोडा आता तुम्ही
कमी करत आणलाय, कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं माझा आणि विज्ञानाची ना खूपच कच्ची वाट आहे. पण मला आता सांगा की तुमचा आता लेटेस्ट प्रयोग कोणता आहे बरं? प्रणव, तू काय सांगशील, तुझा कोणता प्रयोग आहे सध्या? मी लास्ट इयरला IBT मध्ये वॉटर लेवल इंडिकेटर हे उपकरण बनवलं होतं. या उपकरणामुळे पाणी कमीत कमी वेस्ट होतं. आणि कसं थांबवतोस तू पाण्याला वेस्ट करताना? मी याच्यामध्ये एक सेन्सर बसवला आहे आणि ते एका वॉटर टँक मध्ये फिट केलं जातं. जशी जशी पाण्याची पातळी वाढते वॉटर टँक मधली तसं त्याला जॉईन केलेला बॉल वरती येतो आणि इलेक्ट्रिक सर्किट पूर्ण झालं तर सेन्सर वाजायला सुरुवात होतात आणि आपल्याला कळतं की टाकी भरली आहे, आपण जाऊन आता बंद करू शकतो मोठा. अरे वा, किती सुंदर प्रयोग आहे तुझा. आणि मग मला सांग, तुला या प्रयोगाची कल्पना कशी सुचली बरं? एक दिवस मी आणि माझे मित्र शाळेच्या बागेमध्ये बसलो होतो आणि आमच्या शाळेच्या पाण्याच्या टाकीमधनं जास्त पाणी ओव्हरफ्लो होत होतं. हे मी पहिल्यांदा नाही बरेचदा पाहिलं होतं, कारण की जरी टाकी भरली तरी बहुतेकदा आमचे शिपाई दादा मोटर बंद करत नाही. पण मला यावर्षी असा प्रश्न पडला की महाराष्ट्राला एक तीव्र दुष्काळाला सामोरं जावं लागणार आहे, आपण हे पाणी वायाला जाऊन नाही दिलं पाहिजे. त्यासाठी मी युट्यूबचा सहारा घेतला आणि त्यावर वेगवेगळ्या ट्रिक शोधू लागलो की पाण्याचा रियूज कसं करता येईल. त्यातूनच मला वॉटर आला म्हणजेच वॉटर लेवल इंडिकेटर ही कल्पना सुचली. अच्छा, म्हणजे तू सोशल मीडियाचा खूप चांगला वापर केलास आयडियाचं वस्तूमध्ये रूपांतर करायसाठी. खूप छान. आणि मग वॉटर लेवल इंडिकेटरचं तू असा कुठे प्रॅक्टिकली यूज केलास का? मी पहिल्यांदा हे लहान स्वरूपात बनवून पाहिलं आणि एका पाण्याच्या बादलीत ट्राय करून पाहिलं आणि ते सक्सेस झालं. मग त्यामुळे मी आता ते शाळेच्या वॉटर टँक मध्ये फिट केले. अच्छा, मग तुला त्याचा कसा रिस्पॉन्स आहे बरं? हे उपकरण मी शाळेच्या वॉटर टँक मध्ये फिट केल्यामुळे शाळेचं कमीत कमी पाणी वायाला जातं आणि त्यामुळे एकदा याचे मॅडमनी पण माझं कौतुक केलं होतं. अरे वा. प्रणव, तुझा प्रोजेक्ट आहे वॉटर लेवलचा, तो जो तू पाण्याच्या टाकीत टाकून बघितला तर ओव्हरफ्लो झाल्यावर तो सेन्स करतो. तसंच तू एखाद्या पाण्याच्या साऱ्याच्या वाफ्यात तू जर तो एंडला ठेवला तर पाण्याचा जो सारा आहे तो भरल्यावर तो सेन्स करेल का? मी जे आता प्रोजेक्ट केलाय त्यातनं नाही होणार, पण त्याला जर थोडंफार मॉडिफाय करून पण ही स्ट्रक्चर ठेवून त्याला वेगळी डिझाईन दिली तर हे शक्य होऊ शकतं. माझी तर खूप इच्छा आहे, तू असं नक्की लवकर कर, कारण खूप पाणी वाया जातंय आणि म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे, तसं आपल्याला थोडं थोडं पाणी वाचवायचंय आणि तू तो हे नक्की तयार करशील अशी माझी इच्छा आहे. आता कल्याणी, मी तुला विचारते की तुझा काय प्रयोग आहे, तो आपल्या बालमित्रांना सांग बरं. म्हणजे आमच्या शाळेमध्ये जो 3D प्रिंटर आहे तो एक प्रयोग म्हणून नाही तर एक उपकरण म्हणून आहे आणि त्याच्यामध्ये आपण नवनवीन जॉब्स किंवा वस्तू बनवू शकतो आणि त्याचे तर खूपच उपयोग होतात. भविष्य काळात तर मला पायलट व्हायचंय, म्हणून त्याच्याच रिलेटेड एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग म्हणून एक क्षेत्र आहे, तर त्याच्यात विमानांचं डिझाईन करताना आपल्याला ह्या 3D प्रिंटरचा नक्कीच उपयोग होईल. आणि त्याचबरोबर हे जे 3D प्रिंटरचा उपयोग बाहेरच्याही देशांमध्ये केला जातो आणि जपान जे आहे 3D प्रिंटरच्या टेक्नॉलॉजीमध्ये खूपच पुढे गेलेला आहे. आमच्या शाळेमध्ये जो 3D प्रिंटर आहे त्याच्यामध्ये 1 to 3D सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये आम्ही जे ऑटोकॅड आहे त्याच्यावर आपल्याला जे डिझाईन बनवायचंय ते पहिलं प्रिंट करून घ्यायचं, म्हणजे ऑटोकॅड मध्ये डिझाईन करायचं. त्यानंतर मग आपण जे डिझाईन केलंय ते सगळ्या म्हणजे 3 डायमेन्शनल पद्धतीने सगळीकडनं व्यवस्थित झालंय का बघायचं. नंतर मग 3D प्रिंटरला SD कार्डद्वारे किंवा सॉफ्टवेअरद्वारे कमांड देता येते. कोणतं सॉफ्टवेअर तू यूज करतेस? 1 to 3D सॉफ्टवेअर. अच्छा. ते सॉफ्टवेअरद्वारे जर आपण प्रिंटरला कमांड दिली तर जे प्रिंटरचे पार्ट आहेत ते स्टार्ट होऊन आपल्याला प्रथम त्या 3D प्रिंटरला टेम्परेचर द्यावं लागतं. जर त्याला टेम्परेचर दिलं नाही तर 3D प्रिंटर चालू होत नाही, म्हणून आपल्याला पहिलं 3D प्रिंटरला टेम्परेचर द्यावं लागतं. आणि टेम्परेचर कुठून द्यावं लागतं त्याला? 3D प्रिंटरला सिस्टीम असते टेम्परेचर द्यायची. मग नंतर टेम्परेचर दिल्यावर त्याला आपल्याला किती डिग्री मध्ये वळवायचं आहे, आपला जो जॉब आहे किंवा ऑब्जेक्ट आहे, आपला जो जॉब आहे तो व्हर्टिकल आहे का हॉरिझॉन्टल आहे, प्रथम हे बघायचं. नंतर मग त्याच्यामध्ये त्याला किती डिग्री सेल्सिअस मध्ये त्या स्टॉपर बोर्डला वळवायचं आहे तो तिथं सेट करायचं. नंतर 3D प्रिंटर मध्ये ती जॉब बनतो. अच्छा. आणि तू कोणते जॉब किंवा कोणते डिझाईन आतापर्यंत बनवलेस? किचन बनवलंय, सोलार सिस्टीम बनवलंय, गिटारचा छोटा डेमो आमचा चालू आहे सध्यांतरी बनवायचा. पुन्हा मोबाईल स्टँड, पेन स्टँड, विविध
वस्तू बनवलेल्या आहेत. अरे वा, किती छान वस्तू बनवल्यास तू. आणि मला सांग कल्याणी, तुला या 3D प्रिंटरची किंवा अशी डिझाईन बनवायची आवड कशामुळे लागली बरं? प्रथम तर म्हणजे हे मोबाईल वगैरे सध्यांतरीच्या काळात आलेले आहेत आणि त्याच्यावर मी एक दिवस आमच्या शाळेमध्ये 3D प्रिंटर हा विषय शिकवला जातो म्हणून त्याचे युजेस काय काय होतात आणि कुठे कुठे होतात म्हणून मी सर्च केलं. तर त्याच्यामध्ये कोस्टारिका मधील ग्रेसिया या राज्यामध्ये एका पक्षाची चोच तुटली होती. तर ती 3D प्रिंटरवर चोच बनवून त्या पक्षाला दिली. जेव्हा त्याची चोच तुटली होती तेव्हा तो पक्षी गाऊ शकत नव्हता आणि पक्ष्यांना तर गाणं गाण्याची खूपच आवड असते. जेव्हा त्याला ती चोच 3D प्रिंटरवर बसवली तेव्हा तो गाणं गाऊ शकला आणि 3D प्रिंटरने खरोखर त्याला एक नवीन जीवन दिलेलं आहे. अरे वा, किती छान. कल्याणी, मला एक प्रश्न पडलाय. या धावत्या युगामध्ये अनेक लोकांचे अपघात होतात, त्यामध्ये त्यांचे हात पाय त्यांना गमवावे लागतात. या 3D प्रिंटरद्वारे आपण त्यांचे हात पाय वगैरे तयार करू शकतो का? हो, 3D प्रिंटरद्वारे आपण मानवी अवयव तयार करू शकतो, परंतु तो 3D प्रिंटर मोठा असतो आणि आमच्या शाळेमध्ये जो 3D प्रिंटर आहे तो लहान स्वरूपाचा आहे. टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे. आपले मानवी शरीराचा आपण तो बाह्य अवयव आपण बनवू शकतो, परंतु खरं तर प्रणव सध्याच्या युगामध्ये ही आपले मानवी शरीराचे बाह्य अवयव जे आहेत ते बनवता येतात आणि जपानमध्ये तर ही टेक्नॉलॉजी खूप खूप पुढे गेल्यामुळे ते हे अवयव बनवलेले आहेत आणि काही माणसांना त्यांचं नवीन जीवन मिळालेलं आहे. खरंच का ग? हो, एकदम भारी. तर बालमित्रांनो, तुम्ही आता सायंटिस्ट म्हणून प्रगती करत आहात. विज्ञान क्षेत्रातले तुमचे आदर्श कोण आहेत बरं? माझे विज्ञान क्षेत्रामधले आदर्श व्यक्ती तर APJ अब्दुल कलामच आहेत. कारण की त्यांनी लहान मुलांना खूप विज्ञानाची आवड निर्माण करून दिली आणि तेही एक सायंटिस्ट होते. सगळ्यांनीच त्यांचा आदर्श घ्यावा असं तरी मला वाटतं. प्रणव, तुला कोण आवडतं बरं? मला पण डॉक्टर APJ अब्दुल कलामच आवडतात. अरे वा, कारण मला ऍस्ट्रॉनॉट व्हायचंय. मला पण डॉक्टर APJ अब्दुल कलाम हेच आयडियल म्हणून आवडतात, कारण की त्यांचं आणि ऍस्ट्रॉनॉमीचं खूप जवळचं रिलेशन आहे. भारतातील ऍस्ट्रॉनॉमी ही एका उच्च स्तरावर नेऊन ठेवली म्हणून माझे आयडियल हे डॉक्टर APJ अब्दुल कलामच आहे. तर बालमित्रांनो, मस्त प्रगती चालली तुमची. मग विज्ञान सोडून तुम्हाला आणखी काय काय करायला आवडतं? मला खेळायला खूप आवडतं, कारण खेळल्याने आपल्या सगळ्या चिंता काळजी निघून जातात आणि आमच्या शाळेमध्ये पीटीचा तास म्हणजे एक नवीनच काहीतरी वेगळंच आम्हाला आज भेटणार आहे की काय असं वाटतं. कल्याणी, तू कोणता खेळ खेळतेस बरं? मला कबड्डी आणि व्हॉलीबॉल खेळायला खूप आवडतं. आणि प्रणव, तुला काय आवडतं बरं करायला? क्रिकेट खेळायला आवडतं आणि गाणे ऐकायला आवडतात, कारण की क्रिकेट गाणे ऐकणे हे मला एवढं जवळचे आहे की जेव्हा मी स्ट्रेस मध्ये असतो हेच दोघे माझे खूप जवळचे जोडीदार असतात. अरे वा, नेमका कशाचा स्ट्रेस येतो रे तुला? अभ्यासाचा की प्रयोगाचा? कधी कधी अभ्यासाचा येतो, कारण की मी 10वी मध्ये शिकतो. माझी बोर्ड एक्झाम आहे आता मार्च मध्ये, त्यामुळे थोडंफार स्ट्रेस येतोच. चांगली गोष्ट आहे, तू यायच्या आधी स्ट्रेस घालून टाकतोस. आणि मग मला सांग की नेमकं कोणती गाणी ऐकतोस बरं? मला क्लासिकल म्युझिक ऐकायला जास्त आवडतं. अरे वा, आता मला एक सांगा की तुमचं ध्येय काय आहे, एम काय आहे आणि ते साध्य करायसाठी तुमचे काय प्रयत्न चालू आहेत बरं? कल्याणी, तू सांग बरं. मला पायलट बनायचं आहे. त्याच्यासाठी मी प्रथम सायकल शिकले, त्यानंतर स्कूटी शिकले. म्हणजे अजून गाडी येत नाहीये नीट चालवता, कारण की विमान चालवायचंय म्हणजे हे बेसिक तर आलंच पाहिजे ना. हो, असं तुला कोणी सांगितलंय का? नाही, असं मला कोणी सांगितलेलं नाही, पण माझी स्वइच्छेप्रमाणे तर मी करते. अच्छा. आणि प्रणव, तुझं कोणतं ध्येय आहे? मला एक यशस्वी ऍस्ट्रॉनॉट व्हायचंय आणि त्याच्यासाठी मला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे COEP पुणे इथे ऍडमिशन घ्यायचंय. यासाठी मला 10वीला चांगले मार्क्स पाडायचेत आणि 12वीला पण चांगले मार्क्स पाडायचेत आणि COEP कॉलेजमध्ये ऍस्ट्रॉनॉमीची डिग्री घ्यायची. अरे वा, तुझं सगळं वेळापत्रक तर ठरवून घेतलंयस तू आतापासूनच आणि हे सगळं नक्की फॉलो कर. यासाठी माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा मी आताच देऊन टाकणार आहे. थँक्स. तर प्रणव आणि कल्याणी, तुम्ही एवढे प्रयोग केलेत आणि ते सक्सेसफुल सुद्धा झाले, तरी पण आता काही करायचं म्हटलं की अडचणी येतातच. हा प्रयोग करताना तुम्हाला अशा काही अडचणी आल्या का? आणि आल्या असतील तर तुम्ही कशा सोडवल्यात त्या? कल्याणी, तू काय सांगशील? मला तर फर्स्ट टाइम 3D प्रिंटर हाताळताना खूपच अडचणी आल्या होत्या आणि एक एक क्षणाला एक एक मिनिटाला मी मॅडमला बोलवायचे. कोणत्या अडचणी यायच्या बरं? जेव्हा आम्ही ते सॉफ्टवेअर ओपन केलं तेव्हा ते आमच्या समोर एक नवीनच होतं. ते काय आहे, कसं आहे, त्याच्यामध्ये कोणता शेप घ्यायचा, त्याची लांबी, रुंदी, उंची
म्हणजे हे सगळं आम्हाला एका एका क्षणाला मॅडमला विचारायला लागायचं आणि आमच्या मॅडम पण त्या आमच्या जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायचे. अच्छा, आणि तू जे डिझाईन केलेस तयार, मग ते करताना तुला काही अडचण आली का कधी? म्हणजे सोलार सिस्टीम म्हणजे डेमो बनवला होता, त्यामध्ये प्रत्येकाला एकाला सन, एकाला नेपच्यून वेगवेगळे दिले होते. तर मला नेपच्यून दिला होता आणि मी ती रिंग वगैरे मापात केली होती. रिंग मोठी झाली होती, नाव खूप छोटं झालं होतं, ते पटकन दिसून नव्हतं येत, म्हणून ती पुन्हा रिंग मला बनवायला लागली. वा, ग्रेट. आणि प्रणव, तुला कोणत्या अडचणी आल्या बरं? मला इलेक्ट्रिसिटी मधलं जास्त ज्ञान नव्हतं, पण जेव्हा आमच्या शाळेमध्ये IBT सब्जेक्ट चालू झाला तेव्हापासून आम्हाला इलेक्ट्रिसिटी बद्दल जास्त माहिती व्हायला सुरुवात झाली आणि त्यामुळे माझ्या प्रयोगांमध्ये येणारे अडथळे IBT मुळे खूप प्रमाणात दूर झाले. अच्छा, आणि कोणते अडथळे येत होते तुला नेमके? मला बस टाइम पॉझिटिव्ह निगेटिव्ह वायर्स टर्मिनल काही कळतच नसायचं आणि त्यामुळे एकमेकाला जर वायर वगैरे अटॅच झालं तर, कारण की वायरिंग चुकली होती त्याच्यामुळे IBT आलंय तेव्हापासून हे सिंपल झालंय सगळं. तर प्रणव आणि कल्याणी असे वेगवेगळे प्रयोग करताय, मग तुमच्या आईबाबांचा याबाबत कसा दृष्टिकोन आहे? ते तुम्हाला कसे सपोर्ट करतात? माझे आई वडील तर मला नेहमी म्हणजे सपोर्ट चांगलाच करत असतात, कारण की त्यांनाही वाटतं की या जगामध्ये एक मुलगाच नाही तर एक मुलगी पण काहीतरी करू शकते आणि पायलट होणे हे काही सोपं नाहीये. आम्ही जे शाळेमध्ये 3D प्रिंटर आणि IBT विषयी काही काही वेगवेगळे उपक्रम बनवतो ते आम्ही घरच्यांना सांगतो, मग तेही आम्हाला त्याच्याविषयी थोडी माहिती देतात आणि त्यांना तर हे खूपच आवडलंय IBT आणि 3D प्रिंटर. आणि मी शाळेत काही काही किचन वगैरे बनवलेलं मी ते घरी पण दाखवायला नेले होते. आणि प्रणव, तुझे आई वडील कसा रिस्पॉन्स देतात? माझ्या आई वडिलांचा दृष्टिकोन खूपच पॉझिटिव्ह आहे. ते मला सायन्स बद्दल कोणत्याच गोष्टीमध्ये अडवत नाही, कारण की सायन्स ही काळाची गरज आहे. तर बालमित्रांनो, आज आपण गप्पा गोष्टी केल्यात आपल्या बालवैज्ञानिक मित्रांशी. कल्याणी भोर आणि प्रणव चास्कर या बालमित्रांनी आपल्याला विज्ञानाविषयी खूप छान छान अशी माहिती दिली. त्यांच्या प्रयोगाविषयी किंवा त्यांनी केलेल्या डिझाईन विषयी खूप छान सुंदर अशी माहिती दिली. आपण आज त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्यात. तर प्रणव आणि कल्याणी, तुम्ही आकाशवाणी पुणे केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि माझ्याशी छानशा गप्पा मारल्यात, याबद्दल तुमचं खूप खूप आभार. धन्यवाद. तर बालमित्रांनो, आज आपण खुलं आकाश या कार्यक्रमाच्या उगवते तारे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विज्ञान या क्षेत्रामधल्या बालवैज्ञानिक मित्रांशी आपण गप्पा गोष्टी केल्यात. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत मी अस्मिता मराठे तुमचा निरोप घेते. नमस्कार. बालमित्रांनो, उगवते तारे या मालिकेचा दुसरा भाग आत्ता आपण ऐकला. आजच्या भागात आपण विज्ञान आणि संशोधन या विषयात चमकू पाहणाऱ्या प्रणव चास्कर आणि कल्याणी भोर या ताऱ्यांशी अस्मिता मराठे हिने साधलेला संवाद ऐकला. निवेदन आणि निर्मिती सहाय्य प्राजक्ता कुलकर्णी, संकल्पना आणि सादरकर्त्या तेजश्री कांबळे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.